नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत अधिक मास 2026 मध्ये पाळावयाचे नियम। पूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र, पुण्यदायी आणि साधनेसाठी विशेष मानला जाणारा महिना आहे। चंद्र आणि सूर्य गणनेतील फरक भरून काढण्यासाठी हा महिना येतो, पण धार्मिकदृष्ट्या त्याचे महत्त्व फार मोठे आहे। ह्या महिन्यात भगवान विष्णूंची उपासना, जप, तप, व्रत, दान आणि कथा श्रवण केल्यास अनेक पटीने पुण्य मिळते असे शास्त्र सांगते। गरिबांना दान धर्म करा, वृद्ध लोकांची मदत करा। 2026 मधील अधिक मासात योग्य नियम पाळल्यास जीवनात शांती, समृद्धी आणि सुख समाधान मिळते। आध्यात्मिक प्रगती साधना येते। खाली ह्या महिन्यात पाळायचे सविस्तर नियम दिले आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला नक्की समजेल। नंबर 1, लवकर उठणे आणि शुचिभूत राहणे म्हणजे अधिक मासात ब्रह्ममुहूर्तावर सूर्योदयाच्या आधी उठणे अत्यंत शुभ मानले जाते। लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे धारण करावीत, यामुळे मन प्रसन्न राहते आणि साधनेसाठी योग्य वातावरण तयार होते। घरातील देवाची पूजा करणे, सकाळी लवकर चौकटीची पूजा करणे खूप शुभ मानले जाते। नंबर 2, भगवान विष्णूची उपासना। ह्या महिन्यात भगवान विष्णूची पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। रोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करावी किंवा दिवा लावावा आणि आरती करावी। शक्य असल्यास विष्णू सहस्त्रनाम, पुरुष सूक्त किंवा गीतेचे पठण करावे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप करावा। तुळशीला पाणी अर्पण करावे। दीप अगरबत्ती लावून पूजा करावी, आरती करावी। नंबर 3, व्रत आणि उपवास। अधिक मासात अनेक जण व्रत पाळतात, प्रत्येकाच्या क्षमतेनुसार व्रत करावे। एकादशीला उपवास करणे, सोमवार गुरुवार व्रत, फळाहार किंवा सात्विक आहार घ्यावा। उपवास करताना केवळ शरीर शुद्धी नाही तर मनशुद्धीही आवश्यक आहे। मन चांगले ठेवून पूजा करावी, मनात कपटीपणा नको। नंबर 4, सात्विक आहाराचे पालन करावे। ह्या महिन्यात सात्विक आहार घ्यावा, तामसिक पदार्थ टाळावेत। काय टाळावे आपण पाहूया। मांसाहार, मद्यपान टाळावे, लसूण, कांदा काही जण टाळतात। जास्त तिखट तेलकट पदार्थ टाळावे। घ्यावे काय ते जाणून घेऊया। फळे, दूध, तूप, साधे हलके अन्न घ्यावे। नंबर 5, दान आणि सेवा करावी। अधिक मासात दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते। आपल्या क्षमतेनुसार दान करावे, जसे अन्नदान, वस्त्रदान आणि गरजू लोकांना मदत करावी। गायींना चारा देणे। दान करताना अहंकार न ठेवता निस्वार्थ भावनेने करावे। नंबर 6, जप, ध्यान आणि नामस्मरण करा। ह्या महिन्यात जास्तीत जास्त वेळ जप आणि ध्यानासाठी द्यावा। रोज ठराविक वेळ ध्यान करावे। रामनाम, कृष्णनाम किंवा विष्णुनाम जप करावा। मन एकाग्र ठेवण्याचा प्रयत्न करावा। नंबर 7, धार्मिक ग्रंथ वाचन करावे। अधिक मासात धार्मिक ग्रंथ वाचणे अत्यंत लाभदायक आहे। भागवत गीता वाचणे, रामायण वाचणे आणि नवनाथाची कथा वाचणे, विष्णू पुराण वाचणे, रोज एक अध्याय वाचावा, वाचण्याचा संकल्प करावा। नंबर 8, वाईट सवयी टाळाव्यात, जसे की ह्या महिन्यात वाईट सवयीपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे। खोटे बोलणे टाळावे, व्यसनापासून दूर राहावे, राग द्वेष मत्सर टाळावा, वादविवाद टाळावे। नंबर 9, ब्रह्मचर्य आणि संयम। अधिक मासात इंद्रिय संयम आणि पाळणे महत्त्वाचे आहे। मन, वाणी आणि शरीर यावर नियंत्रण ठेवावे। ब्रह्मचर्याचे पालन केल्यास साधनेत प्रगती होते। नंबर 10, देवदर्शन आणि सत्संग। शक्य असल्यास मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे, सत्संग सहभागी व्हावे, संतांचे विचार ऐकावे। नंबर 11, विशेष पूजा आणि पारायण करावे। अधिक मासात काही जण विशेष पारायण करतात। विष्णू सहस्त्रनाम पारायण, नवनाथ पारायण, गीता पारायण असे करतात। नंबर 12, मनाची शुद्धी आणि सकारात्मकता।
ह्या महिन्यात मन शुद्ध ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. चांगले विचार करावेत, इतरांना मदत करावी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. नंबर 12 झाले आहे. तर नियम पाळल्याचे फायदे पाहूयात. अधिक मासात हे नियम पाळल्यास पापाचा नाश होतो, मानसिक शांती मिळते आणि आर्थिक आणि कौटुंबिक समस्या कमी होतात. आध्यात्मिक उन्नती होते आणि भरभराट होते. घरामध्ये प्रगती होते आणि समारोह प्रार्थना करावी. हे पुरुषोत्तम भगवान, आम्हाला या अधिक मासात योग्य नियम पाळण्याची शक्ती द्या. आमच्या जीवनातील दुःख दूर करा आणि आम्हाला सत्य, धर्म आणि भक्तीच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा द्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. कमेंट्समध्ये लिहा जय श्री श्याम, जय श्री श्याम, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.